नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरेश किचन आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एक सोपी आणि सरळ एका भाजीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नक्की ॲड करून ठेवू शकता, कारण ही बनवायला खूप सोपी आहे आणि त्यासोबतच टेस्टला तर खूप भारीच आहे। चला तर मग बघूया छोलेची भाजी कशी बनवायची। सर्वात आधी आपल्याला छोले भिजत ठेवायचे आहेत। तर आपण इथे 1 कप छोले एका बाउलमध्ये टाकून त्यात पाणी टाकणार आहोत। छोले पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपण बाउलमध्ये टाकायचं आहे। आता छोले आपल्याला 8 ते 9 तास भिजत ठेवायचे आहेत। चला तर मग बघूयात आता 9 तासानंतर। मित्रांनो, आता छोले भिजत ठेवून 9 तास होऊन गेलेले आहेत। तर आपण बघू शकतो की छोले छान असे फुलून गेलेले आहेत। तर चला आता छोलेची भाजी बनवायला सुरू करूयात। आपल्याला छोले कुकरमध्ये लावून 4 ते 5 शिटी काढून घ्यायचे आहेत आणि येस, कुकरमध्ये आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आहे। कुकरच्या शिटी झाल्यानंतर आपण बघू शकतो की छोले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि 2 बोटांनी तोडून लगेच स्मॅश होत आहेत। तर आपले छोले उकडून तयार आहेत। आता आपल्याला 2 पेस्ट बनवायचे आहेत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे पण मोठे मोठे कापून टाकूयात। त्यासोबतच 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसूण आणि 1 इंचाचा अद्रक तुकडा, ह्या सर्वांची मिक्सरमध्ये फिरवून एक बारीक पेस्ट बनवून घेऊयात। चला तर मिक्सरमध्ये फिरवून आपली पेस्ट बनलेली आहे। तर तुम्ही बघू शकता की किती बारीक पेस्ट बनलेली आहे। आता दुसरी पेस्ट जी आपल्याला टोमॅटोची बनवायची आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो आपण टाकणार आहोत आणि मिक्सरमध्ये फिरवून बारीक पेस्ट बनवून घेऊया। चला तर आता टोमॅटोची पण पेस्ट बनवून तयार आहे। तर आता फोडणी देऊयात भाजीला आणि रेडी करून घेऊयात। एका कढाईमध्ये 1/4 कप तेल घेऊयात आणि तेल गरम होऊन देऊया। ह्या भाजीसाठी आपण थोडंसं जास्तच तेल वापरत आहोत। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 तेजपत्ता आणि त्यासोबतच 2 टीस्पून जिरा, 4 लौंग, 4 हिरवी इलायची आणि 4 काळी मिरी। 15 ते 20 सेकंद खडे मसाले तेलमध्ये फ्राय करून घेऊयात, म्हणजेच त्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल। आता अर्धा कप बारीक कापलेला कांदा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कांद्याला मिक्स करत हलका पारदर्शी होईपर्यंत फ्राय करायचा आहे। 1 मिनिट चांगला फ्राय केल्यानंतर आपला कांदा पारदर्शी झालेला आहे। तर आता आपण कढाईमध्ये कांद्याची बनवलेली पेस्ट टाकणार आहोत। ह्या पेस्टला आपण जेमतेम 1 मिनिट फ्राय करून घेऊयात, कारण ह्या पेस्टमध्ये आपण कांदा टाकलेला आहे, तर कांदा चांगला फ्राय होणे गरजेचं आहे। थोडा वेळ पेस्ट फ्राय झाल्यानंतर कढाईमध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि येस, आपण छोले कुकरमध्ये लावताना थोडंसं मीठ टाकलं होतं, तर आता मीठ टाकताना थोडंसं ॲडजस्ट करून टाका। चला तर आता पेस्ट चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर कढाईमध्ये मसाले टाकूयात। सर्वात आधी 2 टेबलस्पून मालवणी मसाला, तुम्ही तुमच्या घरचा मसाला सुद्धा टाकू शकता। 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, ज्याने कलर चांगला येईल, आणि 1 टेबलस्पून गरम मसाला। सर्व मसाले मिक्स करून चांगले शिजवून घेऊयात। तर मित्रांनो, आवडते ना ही सोपी छोलेची रेसिपी? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। तसंच रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या यूट्यूब चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता मसाले आता फ्राय झालेले आहेत आणि कढाईला खाली चिपकत आहेत। तर आता कढाईमध्ये टाकूयात टोमॅटोची पेस्ट, जी आपण मिक्सरमध्ये बनवून घेतली होती। टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर सर्व मसाले आणि टोमॅटोची पेस्ट मिक्स करायची आहे आणि जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सोडायला सुरू होत नाही तोपर्यंत मिक्स करत शिजवायची आहे। आता जेमतेम 2 मिनिटं शिजवल्यानंतर ग्रेव्ही तेल सोडायला सुरू झालेली आहे। तर आता आपण ग्रेव्हीमध्ये बॉईल केलेले छोले टाकूयात आणि छोले ग्रेव्हीसोबत मिक्स करून घेऊया। मित्रांनो, आपली रेसिपी ऑलमोस्ट झालेली आहे। फक्त एक लास्ट टच द्यायचं बाकी आहे। तर तुम्ही बघितलं असेलच की किती सोपी आणि सरळ रेसिपी आहे। यात आपण कोणतेही स्पेशल मसाले टाकायची गरज सुद्धा नाही आहे। छोले ग्रेव्हीसोबत मिक्स झाल्यानंतर आपल्याला कढईला झाकून 8 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवायला ठेवायचे आहे। आता 10 मिनिटांनंतर आपण बघू शकतो की आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे। एकदा सर्व भाजी मिक्स करून एकजीव करून घेऊयात। त्यानंतर लास्टसाठी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात। तर मित्रांनो, कशी वाटली ही छोले भाजीची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा।
चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.